शूद्राद्वारे सेवा करून घेण्यास ब्राह्मणांचे विशेष स्थान. मनुस्मृती अनुसार शूद्रांनी ब्राह्मणांची सेवा करणे विशेष धर्म आहे. त्या व्यतिरिक्त शूद्र वेगळे काही करीत असला तर ते सर्व निष्फळ आहे. दुसरीकडे शूद्रास आजारपणात किंवा इतर अडचणीत जर ब्राह्मणांच्या सेवेची आवश्यकता भासल्यास तर मनुस्मृतीप्रमाणे शूद्रांची सेवा करणे पापयुक्त आहे. या प्रकारे मनुस्मृती समानतेच्या विरोधात असून न्यायविरोधक तथा ब्राह्मणांच्या हिताचे आहे. मूर्खतेचा प्रसंग. मनुस्मृतीच्या अनुसार ज्या राजाचे राजा शूद्र न्यायाधीश धर्मविवेचन असतो त्या राजाचे राज्य पाहता पाहता चिखलात फसलेल्या गायीसारखे दुःखदायी होऊन जाते. हे किती मूर्खतापूर्ण गोष्ट आहे. आज देशात कित्येक शूद्र मॅजिस्ट्रेट जज आहेत, परंतु भारतात त्यामुळे कोणताही त्रास होत असल्याचे जाणवत नाही. प्रगतीकडेच वाटचाल आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायकर्ता तर फार लहान गोष्ट आहे, परंतु संविधान निर्मातेच डॉ. आंबेडकर एका शूद्रापेक्षाही नीच अतिशूद्र होते. त्यांनीच बनवलेले न्यायग्रंथ संविधानानुसार देश चालत आहे आणि अजून चिखलात फसलेला नाही. मनुस्मृतीतील घोर असामाजिकता. मनुस्मृती म्हणते की शूद्र माणसाची पत्नी शूद्रच होऊ शकते. वैश्य पुरुषाची वैश्या आणि शूद्रा, क्षत्रियांची क्षत्राणी, शूद्रा आणि वैश्या, परंतु ब्राह्मणांच्या चारही वर्णांच्या स्त्रिया पत्नी बनू शकतात व त्याला तसे करण्याचा अधिकार आहे. कदाचित मनूच्या या व्यवस्थेमुळेच वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण तिन्ही वर्णीय निःसंकोच शूद्र स्त्रीवर बलात्कार करीत असावे. याविरुद्ध शूद्राकरिता मनुस्मृतीत जी व्यवस्था आहे ती पहा. मनुस्मृती म्हणते की शूद्र केवळ आपल्याच वर्णातील मुलीशी विवाह करू शकतो. जर शूद्राने अन्य वर्णीय मुलींशी संभोग केल्यास त्याचे लिंग कापून टाकावे. चोरीचा मालही पवित्र आहे. मनुस्मृतीच्या अनुसार वैश्यांना मिळकतीचे सर्व मार्ग खुले आहे. जसे शेती, व्यापार, पशुपालन इत्यादी काम करण्याचे त्यांना अधिकार आहे, पण त्यातील प्रगतीवर पैदावारीत ब्राह्मणांचे मालकी स्वामित्व राहते. जर एखाद्या वैश्याच्या शेतातून ब्राह्मण पीक घेऊन गेला तरी मनुस्मृतीतील श्लोक 8:341 च्या नुसार त्या वैश्यास मनाई करण्याचा अधिकार नाही. मनुस्मृतीतील व्यवस्थेनुसार एखाद्या ब्राह्मणाने धन चोरूनही नेले तरी तो दंडाचा भागीदार बनू शकत नाही, जेव्हा की चोरीचा दंड हत्तीच्या पायाखाली तोडून मारून टाकणे आहे. कोण जाणत नाही की संसारातील कोण्या न्यायशास्त्री धर्माचार्या महान पुरुषाने चोरीला उत्तम संबोधले नाही, जेव्हा की मनुस्मृतीत अत्यंत टोकाची ही अनैतिकतेची पराकाष्ठा आहे. मनुस्मृतीत लिहिले आहे की कोण्याही वेश्याच्या शेतातून ब्राह्मण पीक कापून घेऊन गेला तरीही त्याला मनाई करण्याचा अधिकार वेश्यास नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.